फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सगळ्यांना. माझं नाव दक्षिणा राठोड आणि आमचा चित्रपट येत आहे गौरी शंकर, ज्याच्यामध्ये माझं रोल आहे गौरीचं. हॅलो, मी कविता वसानी. माझं या चित्रपटामध्ये कॅरेक्टर आहे पारोचं. तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही आवडेल माझा ठसके लुक. म्हणजे मी एकदम रावडी आहे त्याच्यामध्ये, म्हणूनच सांगते. आता इथे पूर्णपणे सांगत नाहीये, तुम्ही बघाच. आता मराठीत काहीतरी नवीन आम्ही प्रयत्न केला आणण्याची, ते पण साऊथ स्टाईलनी. पण तुम्ही नक्की बघा. पिक्चरचं नाव आहे गौरी शंकर, ते पण साऊथ स्टाईलनी. माझं नाव हरेकृष्ण गौडा आणि मी या फिल्मचा मीडिया दिग्दर्शक आहे आणि अभिनेता सुद्धा आहे. माझा हा पहिला चित्रपट होता. त्याआधी मी काही ॲड फिल्म्स आणि असं सगळं काही केलं नाही आहे, तर मी आधी खूप घाबरले होते. बट ऑल थँक्स टू प्रोड्युसर सर अँड डायरेक्टर सर हू पुश मी अप फॉर द challenges and made me do it. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो होता माझा बस्तीमधला, त्याच्यामध्ये मला पूर्ण ब्लॅक मेकअप केला होता आणि मला असं वाटलं ओ शिट, हा पूर्ण चित्रपट म्हणजे मी एकदम काळी होऊन जाईन. आणि भर उन्हामध्ये, म्हणजे त्यावेळेस 44 डिग्री असं म्हणजे तापमान होतं त्यावेळेस. मला असं वाटलं यार मी काळी होणार आहे, आणि थोडंफार झालंच. दॅन आफ्टर 15 डेज नंतर मला जो कॉर्पोरेट लुक आहे त्याच्यामध्ये, तेव्हा मला असं वाटलं की हाश काहीतरी मला एकदम चांगला कॅरेक्टरमध्ये परत पुन्हा आणलं. असं बोलायला गेलं तर म्हणजे थोडा मसाला आहे, जे ऑडियन्सला मसाला बघायला आवडतो. त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न केला थोडा मसाला पण थोडं साऊथ स्टाईलनी देऊ, थोडंसं लोकांना ते बोलतो अट्रॅक्शन करायला. म्हणून कसं नॉर्मल मूवी तर आम्ही बनवू शकतो, पण थोडा साऊथ स्टाईलनी दिला ते एक चॅलेंजिंग असतो. म्हणून थोडा आम्ही प्रयत्न केला. बाकी ऑडियन्सवर डिपेंड आहे. मी तर माझ्या घरातल्यांना म्हणजे खरंच वाटलं नव्हतं की चित्रपट एवढ्या लवकर म्हणजे आउट होईल. आणि जेव्हा पोस्टर आलं तर माझ्याकडे अशी छोटीशी व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये माझी मॉम रडते आणि तिला बघून भाऊ रडतो आणि तिला बघून मग परत माझी बहीण पण रडते. तर मग इट वॉज ऑल व्हेरी इमोशनल. पण म्हणजे हे सगळं मला असं वाटतं की हे एंड मुमेंटपर्यंत माझ्यासोबत राहील आणि खूप असे प्रिशियस मुमेंट्स आहेत हे सगळे माझ्यासाठी. गौरी शंकर बघून लोक कमेंट करायला लागले की पुष्पा, KGF हे सगळे कमेंट करायला लागले. आता मी हे नाही बोलत की ते पिक्चर आहे किंवा त्याची तुलना करा. बाय हे प्रॉपर प्युअर मराठी सिनेमा आहे, पण साऊथ स्टाईलनी आम्ही प्रयत्न केला की साऊथला पण टक्कर देऊ. पण तुमचा सपोर्ट भेटल्याशिवाय आम्ही ते करू शकतो. गौरी शंकर खरं सांगू तर एक ॲसिड अटॅकवर मूवी आहे. सो बेसिकली मुलींवर जे हत्या म्हणजे वॉटेवर बलात्कार म्हणा, ॲसिड अटॅक म्हणा, या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर हे गौरी शंकरमध्ये एक लव्ह स्टोरी आहे, ॲक्शन आहे आणि ॲसिड अटॅकवर छोटीशी अशी स्टोरी आहे बनवलेली आम्ही सरांनी. सो तुम्ही ती बघा. मी आता पूर्णपणे नाहीच सांगू शकत. आम्ही खूप मेहनत करून हे गौरी शंकर मूवी बनवली आहे. थोडा नवीन प्रयत्न केला आहे की खूप सारे लोक मला बोलत होते की मराठीत काहीतरी नवीन पाहिजे. पण आम्ही ट्राय केलं काहीतरी नवीन आणण्यासाठी. आता तुम्ही जेव्हापर्यंत बघणार नाही, मग बघितल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या हे पिक्चरचं काय करायचं, काय भविष्य ठरवायचं. जर तुम्हाला साऊथचा ॲक्शन, थोडीशी लव्ह स्टोरी आणि जर म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं असं सोशल मेसेजसारखं जर म्हणजे काही मूवी पाहायचा असेल तर गौरी शंकर इज द राईट फिट फॉर यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.